लातूर जिल्ह्यात तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। 41 ते 42 डिग्री अंश सेल्सिअस तापमान जे आहे ते अनुभवायला मिळतं आहे। उष्माघाताच्या घटना ज्या आहेत त्या देखील घडत आहेत। लातूर जिल्ह्यातल्या गोंद्रीमध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर हे शिया गोरे 9 महिन्याचे हे बालक आहे। या बालकाचे उष्माघातामुळे मृत्यू झालेला आहे आणि त्याचबरोबर औराद शहाजनीमध्ये जर आपण पाहिलं तर एक वृद्ध शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्याचा देखील उष्माघाताने मृत्यू झालेला आहे। आपण जर पाहिलं तर हे शिया गोरे या बालकाचं घर आहे आणि हे सगळे कुटुंबीय जे आहेत ते आता दुःखामध्ये बुडालेले आहेत। खरं तर या घरामध्येच शिया गोरे या 9 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झालेला आहे। या घरामध्येच याच ठिकाणी पाळण्यामध्ये ह्या बालकाला ठेवण्यात आलेलं होतं आणि कूलर देखील होतं। मात्र अगदी त्याच वेळेला जे आहे ते विद्युत पुरवठा खंडित झालेला होता, त्यामुळे उष्णता वाढलेली होती, गरमी होत होती आणि त्या बालकाला ते सहन झालं नाही आणि त्यामुळं शरीरामधलं जे काही तापमान आहे किंवा जे पाण्याची स्थिती आहे ती कमी झाली आणि त्यामुळं मग बालकाचं बोलता येत नव्हतं आणि त्यामुळं मग घाई गडबड उडाली। तातडीनं दवाखान्यामध्ये नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत दुर्दैवानं मृत्यू झालेला होता। या बालकाचे आजोबा आपल्यासोबत त्यांच्याकडनं जाणून घ्यात। मला सांगा काय घटना घडली होती त्या दिवशी? त्या दिवशी आम्ही थोडं बाहेर गेलो होतो। मुलीची आई होती फक्त सोबत, माझी मुलगी होती, ते माझी नात आहे आणि सकाळी आंघोळ करून झोपली होती। ते झोपल्यानंतर ते मग मी तिचं चुंबन घेतलं आणि उठून येऊ मला वाटलं, पण मी उन्हाच्या ते तापमानामुळे तिला बाहेर घेऊन गेलो नाही। मी ते झोपल्यावर झोपू दे म्हणजे त्याला ऊन सहन होणार नाही म्हणजे मी एक अर्धा 1 तासानंतर मला फोन आला की लेकरू डोळे उघडत नाही। मग घरून मग आजूबाजूच्या बाया गोळा झाली या ठिकाणी। मग ते लेकराच्या तोंडाला बघितल्या तर जीभ चिटकली होती टाळूला लेकराच्या। जीभ काढल्या लेकराची जीभ काढल्या त्यांनी आणि मग ते दवाखान्यामध्ये घेऊन आले। तिथं माशाळकापाशी पैसे घेऊन गेले, त्यांना काही घेतलं नाही। मी शिवला पाठवते त्यांना, शिवला घेऊन गेले त्यांनी आणि त्याशी ठेवून घेतलं त्यांनी। गावकरी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं जाणून घ्या। तो ही जी घटना घडल्यानंतर तुम्ही तातडीनं बाळाला दवाखान्यात पोहोचण्याचा प्रयत्न केला? हो, ज्यावेळी आम्ही बाहेरून इथे पोहोचलो त्यावेळी तर 5-6 महिला बसलेल्या होत्या। त्यावेळी बाळाची आई आणि बाळ तिथे घेऊन आलेले होते, पण हे बाया महिलांना काय समजत नव्हतं। बाळाची जीभ टाळ्याला चिटकलेली होती आणि उन्हाचं तापमान होतं 40 अंशाच्या पुढे, त्यामुळे काल पण उन्हाचं तापमान 39 अंश सेल्सिअस होतं। आज किती काय आम्ही पाहिलेलं नाही। त्या दिवशी बाळाचं टाळ्याला जीभ चिटकली। आम्ही तातडीनं रिक्षा बोलवून माशेलकर हॉस्पिटलला घेऊन गेलो। माशेलकर हॉस्पिटलपासून त्यांनी तातडीनं सांगितलं की आमच्यापाशी काय नाईलाज आहे, तुम्ही सिव्हिलला घेऊन जावा। सिव्हिलला घेऊन गेले, त्या लागलीच आम्ही तिथं पोहोचलो। त्यानंतर तिथं ECG केली आणि डॉक्टर साहेबांनी आम्हाला निरोप दिला की बाळाचं हृदय काम करत नाही, बाळ आपल्या हातातून गेलेलं आहे। हा उष्माघाताने मृत्यू झालेला आहे बाळाचा। उष्माघाताने मृत्यू झालेला आहे। आम्ही डॉक्टरांशी प्राथमिक चर्चा केली आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे जे आहे उष्माघातानंच बालकाचा मृत्यू झालेला आहे। आपण जर पाहिलं तर हे घर आहे गोंद्रीमध्ये आणि शिया गोरे या 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झालेला आहे। आपण जर पाहिलं तर घरावर पत्रे आहेत आणि त्यामुळे उष्णता वाढलेली होती आणि दुपारच्या वेळेमध्ये ही घटना जी आहे ती घडलेली आहे। आणि एकूणच जर लक्षात घेतलं तर सातत्यानं प्रशासन जे आहे ते सांगत आहे की उष्णतेपासून किंवा उन्हापासून आपण काळजी घेतली पाहिजे आणि तापमानामध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे उष्माघाताच्या बळी गेल्याची ही जी घटना आहे ती दुसऱ्यांदा घडते। औराद शहाजनीमध्ये एका वृद्ध शेतकऱ्याचा देखील उष्माघाताने मृत्यू झालेला आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।